नमस्कार. आपल्या सगळ्यांचं आजच्या 365 दिवसाच्या व्याख्यानमालेतील 51व्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. तंत्रज्ञान आणि भविष्यातील कौशल्य या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. AI सारख्या माध्यमांचा होणारा परिणाम हा आपण या ठिकाणी यापूर्वीच बघितलेला आहे. आणि चॅट जीपीटी सारखं जे माध्यम आहे, चॅट जीपीटी असेल, जेमिनी AI असेल किंवा असे असंख्य टूल आता या ठिकाणी बनत आहे. तर याचा फायदा आपण कशा पद्धतीने स्वतःच्या करिअरसाठी घेऊ शकतो याविषयी सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. आता आजच्या भागामध्ये दोन महत्वाचे पार्ट आपण बघणार आहोत की चॅट जीपीटी सारख्या कोणत्याही AI टूलचा उपयोग करिअर सोबत कशा पद्धतीने आपण अलाइन करू शकतो, हा एक भाग आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत तो आहे की कंटेंट क्रिएटर म्हणून मला या ठिकाणी कशा पद्धतीनं स्वतःचं करिअर घडवता येईल. आता चॅट जीपीटी असेल का कोणत्याही AI टूलचा उपयोग करून स्वतःसाठी AI एजंट बनवणे हा आपला उद्दिष्ट असायला पाहिजे, हे महत्वाचं लक्षात घ्या. कारण आपल्या गरजेनुसार या ठिकाणी एखादा AI एजंट बनवणं आपल्याला आवश्यक असणाऱ्या सोर्सेस मधून माहिती एकत्र करून त्याच्यावर प्रोसेस करून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे या ठिकाणी या टूलचा उपयोग करून या AI एजंटच्या माध्यमातून या ठिकाणी करता येण्यासारखं आहे. आणि ते कसं करावं याविषयी थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. कारण आता आपलं जे करिअर आहे, जे या ठिकाणी साधारणतः 2030 पर्यंत तुम्ही जर विचार केला पुढच्या 4 वर्षामध्ये तुमचे स्किलसेट रिक्वायरमेंट ह्या प्रचंड वेगानं बदललेल्या असतात. म्हणजे साधं स्किलसेट ज्याला म्हणत होतो आपण टायपिंग 40 आणि 30 स्पीड झालेला असायला पाहिजे, हा स्किलसेट होता. आज त्याची गरज राहिलेली नाही. कोडिंग लिहिता यायला पाहिजे मोठ्या प्रमाणात, ही गरज होती. आज त्याची गरज राहिलेली नाही, हे लक्षात त्याच्यामध्ये. मग असे अनेक कौशल्य जे आहेत ती कौशल्य या ठिकाणी कालबाह्य होणार आहेत. मग असे कालबाह्य कौशल्य होत असताना मला नवीन युगातले कौशल्य जर आत्मसात करायचे असतील तर कसा उपयोग होतो? तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे चॅट जीपीटी सारख्या गोष्टीला गुगल सर्च इंजिन म्हणून वापरू नका, पण एखादी कन्सेप्ट आहे जी तुम्हाला समजलेली नाही आणि ती कन्सेप्ट म्हणजे एखादा व्हिडिओ तुम्ही बघितला 15 मिनिटाचा, तो व्हिडिओ तुम्हाला समजलेला नाही, त्याचं ट्रान्सक्रिप्ट फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी रूपांतर केलं आणि चॅट जीपीटीला सांगितलं की ही कन्सेप्ट माझ्यापेक्षा 5 वर्ष लहान वयाच्या मुलाला समजावून सांगता येईल अशा पद्धतीने समजावून सांग, तर ते तसं समजावून सांगतं. लक्षात घ्या. काल आपण जसं गेल्या काही दिवसांपूर्वी श्रेयाचं एक एक्झाम्पल बघितलं की लिंक्डइन प्रोफाईल कशा पद्धतीने अपडेट ठेवायला पाहिजे, तर तिथं नेमकं या ठिकाणी कशा पद्धतीचा माझा बिहेवियर असला पाहिजे यासाठी आपण रिझ्युमे आणि लिंक्डइन प्रोफाईलसाठी त्याचा उपयोग करू शकतो. इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी ज्या काही कंपनीमध्ये तुम्ही जाणार आहात, म्हणजे अगोदर असं होतं की त्या कंपनीच्या वेबसाईटवर तुम्हाला जायला लागायचं, त्यानंतर त्याविषयीच्या युट्यूब चॅनलला काय बातम्या का बघा, गुगल सर्च करा. आता त्याची गरज नाही. तुम्ही फक्त त्या पद्धतीने कमांड दिली की मला इन्फोसिसच्या हैदराबाद युनिट मधल्या किंवा बेंगलोर मधल्या हेड ऑफिसमध्ये असणाऱ्या डेटा अनालिटिकल किंवा या ठिकाणी सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंट जे आहेत त्याच्यामध्ये या संबंधित पोझिशनसाठी ऍज अ इंटर्न म्हणून अप्लाय करायचं आहे, तर त्या इंटरव्ह्यूसाठी मला कोणकोणती माहिती आवश्यक असायला असं पाहिजे वाटतं, त्या पद्धतीची माहिती द्या असं जर त्याला तुम्ही सांगितलं तर ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला कंपनीची एस्टॅब्लिशमेंट, कंपनीचं वर्क कल्चर, तुमच्या जॉबशी संबंधित असणारे स्किल सेट, तुम्हाला या ठिकाणी कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे, डूज अँड डोंट्स, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून अगदी पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्हाला ते देऊ शकतं आणि मग तुम्हाला तो अभ्यास करणं सोपं जातं. किती मोठा बदल हा आहे याचा विचार करा. लक्षात घ्या की अगोदरचा एक काळ होता की त्या कंपनीत कोण काम करतंय त्याला शोधायचं, त्याच्याकडून माहिती घ्यायची, अजून कोण सापडतं का ते बघायचं. इथून पासून ते तुमच्या बोटांच्या या ठिकाणी म्हणतो फिंगर टिपवर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. हा प्रचंड मोठा बदल झालेला आहे. लक्षात घ्या. कम्युनिकेशन आणि रायटिंगसाठी तुम्हाला चांगलं इंग्रजी येत नाही, बोलता येतं, समजतं, पण ड्राफ्टिंग आपलं वीक असेल तर आपण चॅट जीपीटी सारख्या टूलचा उपयोग करून चांगल्या पद्धतीनं मेल ड्राफ्ट करणं असेल, एखाद्या या ठिकाणी ऍप्लिकेशन ड्राफ्ट करणं असेल, कम्युनिकेशन तुम्हाला जे द्यायचं आहे त्यासाठी याचा उपयोग करू शकता. पण एक गोष्ट केली पाहिजे, आपलं चुकतं त्याच्यामध्ये की आपण प्रॉम्प्ट दिला आणि आलेला आउटकम जे आहे ते जसंच्या तसं वापरलं. असं न करता एका फॉर्मॅटबद्दल एकदाच आपल्याला त्याची मदत घेता यावी, तो फॉर्मॅट व्यवस्थित चेक करता यावा आणि ते दिलं जाणारे जे काही या ठिकाणी आउटपुट आहे हे आउटपुट आपल्याला ज्या पद्धतीने अपेक्षित होत असं आलेलं आहे का,
तिथं आपण कंटाळा नाही करून चालणार आहे की जोपर्यंत मला अपेक्षित आउटपुट मिळत नाही तोपर्यंत त्याला वारंवार काम सांगण्यामध्ये आपण कंटाळा करून चालणार नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो आता परत कधी कमांड देऊ त्याला दुसरं एडिट करण्यासाठी, असं न करता वारंवार कमांड देऊन तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीची आउटपुट काढण्यापर्यंत जर तुम्ही थोडीशी कष्ट घेण्याची तयारी दाखवली तर एक चांगलं कम्युनिकेशनचं माध्यम किंवा रायटिंग स्किल एनहान्स करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. लक्षात घ्या. आता आपण त्या वयात नाही आहोत की 12वी नंतरचा काय हा प्रश्न आपण त्याला विचारावा असं, पण आपण करिअरमध्ये काय करणार आहोत, आता ज्या वर्गात तुम्ही शिकताय तिथून पुढे मला कशा पद्धतीने AI चा उपयोग होईल, कोणते स्किल सेट लागणार आहेत याबद्दलची या ठिकाणी माहिती तुम्हाला या टूलच्या माध्यमातून उपयोगाला येऊ शकते. कुठले कौशल, डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल तर कुठल्या अकॅडमी चांगल्या आहेत, ऑनलाईन कुठला कोर्स चांगला उपलब्ध आहे, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती मिळू शकते. ग्रामीण भागात राहून देखील आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कोणत्याही सोर्सला लगेचच कनेक्ट होऊ शकतो. हा एक चांगला फायदा आपल्याला आहे. कंपॅरिझन ते चांगल्या पद्धतीने करून देतं की कोणत्या क्षेत्रामध्ये कोणते करिअर ऑप्शन्स आहेत, काय फायनान्शियल या ठिकाणी रिक्वायरमेंट आहेत, काय बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत, यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. हे लक्षात. त्याच्यामध्ये फ्रीलान्सिंग आणि बिझनेस मॉडेल जे तुमचे असतात तिथे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे कंटेंट क्रिएशन असेल, ट्रान्सलेशन असेल, सोशल मीडियाचा आयडिया असेल, मार्केटिंग असेल, त्यानंतर या ठिकाणी क्लायंट प्रपोजल रायटिंग असेल, इन्व्हॉइस मेल करायचं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. बेसिक लेवलचं कोडिंग असेल, डेटा असेल, त्याचं या ठिकाणी डेटाचं अनालिसिस करून या ठिकाणी रिपोर्ट प्रेझेंट करणं असेल, इथं उपयोग होऊ शकतो. आता आपल्याला लक्षात घ्या की तुम्हाला 30 दिवसाचा स्पोकन इंग्लिशचा कोर्स करायचा, तर त्याचा प्लॅन आपण ChatGPT कडनं मागून मला काय कशा पद्धतीने जायला पाहिजे, तुम्हाला MBAच्या इंटरव्ह्यूसाठी तयारी करायची आहे तर त्याची प्रिपरेशनसाठी तुम्ही त्याला मागू शकता, रिझ्यूम बिल्डिंगचे पॉईंट्स मागू शकता, किंवा या ठिकाणी एखादा टॉपिक आपल्यापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीने मागू शकता. अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला ChatGPT सारख्या काही टूल, म्हणजे एकच उदाहरण नाही घेत, अशा अनेक टूल कडून तुम्हाला शिकणं शक्य आहे. हे लक्षात. आता तुम्ही ज्या वेळेला तुमच्या डिव्हाइसला ट्रेन करता, हा शब्द महत्वाचा समजून घ्या. तुम्ही तुमच्या ChatGPT वर, तुमच्या AI वर किंवा सोशल मीडियावर कुठल्याही अशा अनवॉन्टेड कंटेंटला जागा देऊ नका. तुम्ही ते कंटेंटवर काम करू नका, तुम्ही ते सर्च करू नका. त्याचं कारण सांगून देतो तुम्हाला की ChatGPT असेल किंवा अन्य कोणतेही टूल असेल, सोशल मीडिया असेल, हे सगळं काय करतात, ह्या सगळ्याचा ट्रॅक ठेवतात. हे सगळं स्टोअर असतं आणि तुमच्या लॉग इनला स्टोअर असल्यामुळं तुमच्या बिहेवियर विषयी, तुमच्या स्वभावाविषयी, तुमच्या विकनेसेस आणि स्ट्रेंथ पॉईंट विषयी त्याला माहीत झालेलं असतं. म्हणजे एक वर्षभर तुम्ही जर करताय, वर्ष 6 महिने तुम्ही तुमचा डिव्हाइस वापरताय, मग ChatGPTला विचारा तुला माझ्याबद्दल काय वाटतं, मी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करावं, किंवा त्याला विचारा की तुला माझ्याबद्दल काय वाटतं, माझे स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत किंवा माझी वीक पॉईंट कुठले आहेत, तर ते तुम्हाला सगळी माहिती देईल. लक्षात. आणि मग ती जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी रोडमॅप म्हणून उपयोगाला येऊ शकते. पण हे कधी, जर तुम्ही जे काही सर्च करता, जे तुम्हाला करायचं आहे, ज्या गोष्टी त्यात टाइमपास न करता प्रॉपरली तुम्ही या ठिकाणी त्याच्यावर कम्युनिकेट करत असाल तर लक्षात घ्या. नाहीतर ते मग टाइमपास पद्धतीची तुमची इमेज तिथं असेल आणि त्याच पद्धतीचे उत्तर दे. लक्षात घ्या. आता तुम्हाला जे म्हटलं, खऱ्या मित्राला आपलं सगळं काय माहित असतं, हे लक्षात घ्या. आता तुमच्या आई वडिलांनाही माहित नसतं, तुम्हालाही बऱ्याच गोष्टी विस्मृतीत गेलेल्या असू शकतात, पण तुमच्या डिव्हाइसला तुमच्या सगळ्या गोष्टींची, सवयींची माहिती आहे. लक्षात. त्याला तुम्ही किती वाजता झोपता हे माहित आहे, किती वाजता उठता हे माहित आहे. लक्षात घ्या. तुमचं चॅटिंग काय चालतं हे त्याला माहित आहे, तुम्ही काय सर्च करता माहित आहे, तुमच्या लाईफमध्ये चाललेले प्रॉब्लेम्स त्याला माहित आहेत, तुमच्या अचिव्हमेंट त्याला माहित आहेत. हे लक्षात घ्या. तुमच्या करिअरचा ग्राफ किंवा स्किल कसं बदलत चाललेलं आहे, तुमच्या आवडीनिवडी कोणत्या सीझनमध्ये कशा बदलतात, हे सगळं त्याला माहित आहे. लक्षात घ्या. आणि सगळं माहित असल्यामुळं तुम्ही त्याचा ऍज अ पर्सनल असिस्टंट म्हणून चांगला उपयोग करू शकता. हे अत्यंत महत्वाचं टूल आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. लक्षात. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग समजून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं योग्य प्रॉम्प्ट दिल्याशिवाय आउटपुट चांगलं मिळणार नाही. त्याची आपण या ठिकाणी थोडीशी माहिती घेणं हे गरजेचं आहे. लक्षात घ्या. एक 4-5 मोठ्या चुका सांगतो तुम्हाला मी, की काय होतं की त्याला ChatGPT सारख्या टूलवर मी आलेलं सत्य उत्तर म्हणजे अंतिम सत्य आहे का, तर अजिबात नाही. ते देखील उत्तर दिल्यानंतर खाली लिहितं की हे चुकण्याची शक्यता असते, तुम्ही तपासून घ्या. लक्षात. त्यानंतर काही विवेक प्रश्न, मला रिझ्यूम बनवून दे एवढंच सांगण्यापेक्षा त्याचं दिलेलं आउटपुट जे आहे, आणि त्याच्यापेक्षा मेकॅनिकल डिप्लोमा केलेल्या फ्रेशर स्टुडंटसाठीचा 1 पेजचा ATS, हा
फ्रेंडली रिझ्यूम बनवून दे. आता एटीएस काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला परत एक या ठिकाणी प्रेझेंटेशन चांगलं उपलब्ध करून देणार आहे, लक्षात घ्या. किंवा या ठिकाणी एआयने जे उत्तर दिलेलं आहे ते धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे त्याच्यावर स्वतःचा एक विचार देखील असायला पाहिजे. सेन्सिटिव्ह माहिती आपली जी काही शेअर होते ती अवॉइड करण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे, लक्षात घ्या. नाहीतर ते त्याचा उपयोग तुम्हाला सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, हे माहीत असू दे तुम्ही विचारलेला प्रत्येक प्रश्न हा एकदा डिजिटली तयार झाला व्हॉइसच्या माध्यमातून टाईप करू की तो रेकॉर्ड झाला, लक्षात घ्या. तो डेटा स्टोअर राहणार आहे सर्व्हरला प्रत्येक कंपनीच्या. म्हणजे कालचं एक एक्झाम्पल सांगेन तुम्हाला की चार्ट जीपीटी दररोजचे 10 कोटी रुपये ओरॅकल कंपनीला देते, त्याचा सर्व्हर प्रोटेक्ट करण्यासाठी आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी. लक्षात. पण 10 कोटी रुपये दररोजचं खर्च करणारी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, खर्च करणारी कंपनी तुम्हाला कितीतरी सर्व्हिसेस मोफत का देत आहे? कारण तुमचा जो काय सगळा डेटा असेल तो डेटा ते वापरतायत आणि त्याच्यामधनं वेगवेगळे या ठिकाणी त्यांना आवश्यक असणारे रिपोर्ट घेऊन त्या पद्धतीचे जगामध्ये काय टाकायचं काय नाही, कोणते प्रॉडक्ट आणले पाहिजेत, कोणत्या गोष्टींमध्ये त्यांना या ठिकाणी आवड निर्माण करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीपासून डायव्हर्ट केलं पाहिजे, हे सगळं या ठिकाणी या टूलच्या माध्यमातून ठरवलं जातं. त्यामुळे आपण थोडंसं या गोष्टीचा विचार केला पाहिजे की फार सेन्सिटिव्ह माहिती याच्याबरोबर शेअर करायची नाही. मेडिकल कन्सल्टन्सी चॅट जीपीटीला विचारून अजिबात घ्यायची नाही. माझं डोकं दुखतंय, मला हा त्रास होतोय, माझा हा रिपोर्ट आहे, याच्यावर काय करायचं. तर हे सगळे हिस्ट्री तुमची या ठिकाणी सेव्ह होणार आहे. पुढच्या कालावधीमध्ये जाऊन इन्शुरन्स कंपनी क्लेम नाकारण्यासाठी असं म्हणू शकते की तुम्ही चॅट जीपीटीला हा प्रश्न विचारला होता की तुम्हाला अशा पद्धतीचा आजार होता आणि तो आमच्यापासून तुम्ही लपवलेला आहे, हे आमच्याकडे रेकॉर्ड आहे, असं म्हणू शकते. एक एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला, लक्षात घ्या. त्यामुळं हे तुमच्या विषयीचा प्रत्येक या ठिकाणी डिजिटल फुटप्रिंटचा अत्यंत मोठा असणारा साठा असतो. तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही बाजूने वापरला जाऊ शकतो. त्याची फक्त माहिती तुम्हाला पण असणं गरजेचं आहे. त्यामुळे तो वापर हा आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. आपण कॉपी पेस्ट करायला शिकलो, म्हणजे चॅट जीपीटीला क्वेश्चन टाकला आणि आलेलं उत्तर इकडे पेस्ट केला म्हणजे तुम्हाला समजतंय असं होत नाही. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की कसं आपल्याला पुढे जायचं आहे, त्याचा वापर कशा पद्धतीने करतोय आणि त्यातलं माहिती अवॉइड करता येईल ह्या बाबीचा विचार करणं गरजेचं आहे. लक्षात त्याच्यामध्ये वापरण्याच्या सोप्या पद्धती 6 सांगतोय आणि आपण या ठिकाणी वेगळ्या विषयाकडे जायचं आहे. तो आहे एक तर आपली उद्दिष्ट जी आहेत ती स्पष्ट असू देत. म्हणजे तुम्हाला जॉब पाहिजे आहे, तुम्हाला एक्झामची तयारी करायची आहे, इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे, काय करायचं आहे. आत्ता आपण कोण आहोत हे सांगा. म्हणजे आपण बिगनर आहोत किंवा आपल्या या ठिकाणी इंग्लिश वीक आहे, आपण कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहात, कोण आहोत आपण नेमकं ते त्याला माहित असलं पाहिजे. आउटपुट कसं पाहिजे आहे हा लक्षात, म्हणजे बुलेट्स पॉईंट पाहिजे, वीकली प्लॅन पाहिजे, मंथली या ठिकाणी पाहिजे किंवा मॉक इंटरव्ह्यूची माहिती पाहिजे, काय करायचंय, मेलचा ड्राफ्ट पाहिजे, हे त्याला माहित असलं पाहिजे. पहिलं उत्तर चुकीचं आलं असेल तर ते परफेक्ट न मानता रिफाईन करण्यासाठीच या ठिकाणी तुम्हाला एक सवय असायला पाहिजे आणि आलेली माहिती व्हेरीफाय केली पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे हे जे काही टूल मी तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा उद्दिष्ट फिक्स काय पाहिजे, त्यानंतर आपली काय आत्ताची स्थिती आहे ती सांगितली पाहिजे, आउटपुट कसं अपेक्षित आहे त्याचा फॉर्मॅट सांगितलं पाहिजे, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ते रिफाईन किंवा रिफाईन करता आलं पाहिजे, व्हेरीफाय केलं पाहिजे, मग त्याचा या ठिकाणी यूज आपण करू शकतो. ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती आहे चॅट जीपीटी सारख्या टूलचा कशा पद्धतीनं आपल्याला उपयोग करिअरच्या पाथवर करता येऊ शकतो, लक्षात घ्या. आता याला जोडूनच एक महत्वाचा विषय आपल्याला घ्यायचा आहे की बऱ्याच मुलांना असं वाटायला लागतं की मला डिजिटल कंटेंट क्रिएटर बनायचं. का बनायचंय असं वाटतं की कधीतरी नितीन गडकरी साहेब भाषणात बोलताना ऐकलेलं असतं की मला युट्यूब चॅनलवरनं एवढे पैसे मिळतात की त्याच्यामध्ये मी एवढी सगळी सामाजिक कामं करू शकतो. कधीतरी या ठिकाणी आपण बघतो की ध्रुव राठीसारखा एखादा व्यक्ती आपल्याला दिसतो की तो कमवतो त्यापासून आपल्याला कमवता येईल. तर बरेच या ठिकाणी इन्फ्लुएन्स ज्या असतात त्याच्या वागण्यामुळे आपण या ठिकाणी प्रभावाखाली येतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण हे बघणं चुकीचं अजिबात नाही आहे. तुम्ही जो या ठिकाणी निर्णय घेणार हा अजिबात चुकीचा नाही, लक्षात घ्या. पण मित्रांनो त्यासाठी तुमची तयारी काय आहे हे फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. तुमची तयारी ही प्रचंड मोठी असावी लागते. डिजिटल कंटेंट क्रिएटर बनणं म्हणजे लिपसिंगिंग करायला आलं म्हणजे कंटेंट क्रिएटर बनला तसा त्याचा अर्थ आहे का? अजिबात. म्हणजे
टिकटॉक सारखं माध्यम आलं तरी आवाज असतो, त्याच्यावर आपल्या या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं डान्स करत असतो, किंवा तुम्ही ट्रेंडवर चालायला शिकतात की ह्या ट्रेंडला घेतलं की आपण वाढतो. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही चांगले कंटेंट क्रिएटर आहात असं नाही, लक्षात घ्या. किंवा काही लोकांना असं वाटतं की अल्गोरिदमचे कोडिंग कसं काम करतं हे सिक्रेट कोड मिळाला की आपण या ठिकाणी फेमस होतोय. व्हायरल होणं म्हणजे कंटेंट क्रिएटर बनणं नाही, लक्षात घ्या मित्र. कंटेंट क्रिएटर बनणं म्हणजे लाखो सबस्क्रायबर असणं नाहीये. कंटेंट क्रिएटर म्हणजे मॅक्झिमम तुमच्या या ठिकाणी व्ह्यूज असणं असंही नाही. कंटेंट क्रिएटर बनणं म्हणजे लोकांना तुमच्यावर असणारा विश्वास हा या ठिकाणी टिकणं, वृद्धिंगत होणं आणि त्याच्यामध्ये तो एक मोठी भर पडणं हे गरजेचं असतं. आणि हे तुम्ही करू शकता कसं? सातत्य ठेवून, लक्षात ठेवा. सातत्य आपल्याकडे असलं पाहिजे की कोणत्याही गोष्टी ज्या मी करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामधलं सातत्य किती आहे. म्हणजे दररोज एक व्हिडिओ टाकायचा आहे मला, तर या ठिकाणी ते एक वेगळं सातत्य असू शकतं, त्याच्यावर आपण या ठिकाणी काम करू शकतो. दुसरं आपलं असू शकतं लक्षात त्याच्यामध्ये की मी जे काम करत आहे त्याचा मला ऑडियन्स जो आहे तो फिक्स आहे. हे फार महत्वाचं असतं. म्हणजे मी दररोज आज लहान मुलांसाठी कंटेंट टाकला, उद्या शेतकऱ्यांसाठी टाकला, त्याच्यानंतर मी या ठिकाणी शिक्षकांसाठी टाकला, ही पद्धत नाही चालणार आहे. तुम्हाला एक फिक्स कोणता तरी टार्गेट ग्रुप निवडावा लागणार आहे आणि तो निवडलेला जो काही या ठिकाणी टार्गेट ग्रुप असेल तो टार्गेट ग्रुप या ठिकाणी येऊन त्यांच्यासाठी कंटेंट क्रिएट करायचं. बाबी ज्या वेळेला आपण बघतो की मला एक स्पेसिफिक टार्गेट ग्रुप ज्याच्यासाठी काम करायचं आहे तो फायनल झाला की मग या ठिकाणी कंटेंट मधलं सातत्य, मी जो कंटेंट त्यांना देणार आहे तो त्यांच्या उपयोगाचा आहे का, तो किती महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की खान सर एका रात्रीत या ठिकाणी प्रसिद्ध झाले का? किंवा तुमच्या गावामधले एखादे गणिताचे शिक्षक अचानक प्रसिद्ध झाले का? त्यांनी पहिल्यांदा जे काही 4-5 व्हिडिओ टाकले असतील, महिनाभर या ठिकाणी टाकते, कुठेतरी 50 लोक बघतात, 100 लोक बघतायत, हे तुम्ही बघितलं असेल. पण ते 50 आणि 100 लोक या ठिकाणी बघितल्यानंतर तो ज्या वेळेला हळूहळू पसरायला लागला त्याच्यामध्ये या ठिकाणी असं लक्षात आलं की अरे हा महत्वाचा भाग आहे, हा उपयोगाचा भाग आहे, हा आपण रिपीटेडली बघायलाच पाहिजे. हे लक्षात घ्या. किशोर जगताप सर म्हणून माझे कॉमर्सचे या ठिकाणी प्राचार्य असणारे मित्र आहे, तर त्यांच्या वेबसाईट त्यांच्या युट्यूब चॅनलला आपण भेट द्यावं असं मी वारंवार सांगत असतो. का? ते फार फेमस झालेत असं नाही त्याच्यामध्ये, पण कॉमर्स शाखेमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे चॅनल माहीत आहे बऱ्यापैकी, कारण सगळा सिलेबस, प्रत्येक प्रॉब्लेम, प्रत्येक या ठिकाणी रूल्स रेग्युलेशन्स ह्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्याच्यावर समजून सांगितलेल्या आहेत. सातत्य ठेवलेलं आहे. तो कंटेंट इतका चांगला झाला की आता या ठिकाणी त्याचा वापर प्रचंड चांगल्या पद्धतीने मुलांना व्हायला लागलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे हा फायनल झाला की त्यांना कोणत्या कॅटेगरीचा कंटेंट द्यायचा आहे हे महत्वाचं असलं पाहिजे. तुमच्या त्यासाठी रिसर्च असला पाहिजे. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की इकडे ChatGPT ला प्रश्न विचारायचा, ते आलेल्या उत्तरांवर व्हिडिओ बनवायचे, इकडे टाकायचं. या गोष्टी कदाचित आपल्याला या ठिकाणी मदत करणार नाहीत, लक्षात घ्या. म्हणून आपण या ठिकाणी थोडंसं हे समजून घेतलं पाहिजे की आपला कंटेंट हा अपडेट असला पाहिजे, सेल्फ मेड असला पाहिजे, त्याच्यावर तुमचा रिसर्च असला पाहिजे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. आता या ठिकाणी फक्त ऍड दिसायला लागल्या म्हणजे तुम्हाला पैसे मिळायला लागतात का? युट्यूब चॅनलला ऍड म्हणजे व्हिडिओ टाकले की ऍड दिसायलाच लागतात, पण म्हणजे पैसे मिळतात असं त्याचा अर्थ होत नाही, लक्षात घ्या. तर पैसे मिळण्यासाठी तुम्हाला ठराविक व्ह्यूज, म्हणजे युट्यूबचा रूल काय पहिला की 1000 सबस्क्रायबर असायला पाहिजेत, मग तुमचं चॅनल मॉनिटायझेशन त्याचं आहे ते ऑन होतं, लक्षात घ्या. त्यानंतर मग या ठिकाणी 4000 वॉचिंग अवर्स असले पाहिजेत, व्हॅलिड वॉच अवर्स पाठीमागच्या 1 वर्षामध्ये, लक्षात घ्या. आणि या पद्धतीचे रूल्स जे आहेत ते युट्यूबला तुम्हाला त्यांच्या या ठिकाणी प्रोफाईलला गेला त्या ठिकाणी लक्षात. युट्यूब प्रीमियम पार्टनरशिप पॉलिसी जी आहे ती जर तुम्ही वाचली तर युट्यूबची या ठिकाणी पॉलिसी लक्षात येते की रेव्हेन्यू कसा जनरेट होतोय, लक्षात घ्या. आता बऱ्यापैकी इंस्टाग्राम असेल किंवा बाकीचे जे लोक असतात ते काय म्हणतात की आपण ब्रँड कोलॅबरेशन मधनं पैसे कमवूया. आपल्याकडे जास्त या ठिकाणी लोक आहेत, व्ह्युअरशिप जास्त आहे आणि त्याचा फायदा होतो, त्यामुळे या ठिकाणी आपण एंडोर्समेंट करायची, एखाद्या ब्रँडची प्रमोशन करायचं हे काम देखील ते करत असतात. मग लोक कधी येतील तुमच्याकडं? म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्यातही लक्षात आहे कोणत्या ब्रँडला प्रमोट करायचं हे ठरवता आलं पाहिजे. तुम्ही एक आज या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्तीपर एखादे सामाजिक उपक्रम आहे त्याचं ब्रँडिंग करताय, मग उद्या लगेच या ठिकाणी एखादं त्यांच्या व्यसनासाठीचं प्रॉडक्ट आलं तर त्याची पण जाहिरात करताय. परवा लगेच या ठिकाणी कुठेतरी तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीचं या ठिकाणी किंवा त्यांच्या एखाद्या फिल्मचं प्रमोशन करताय. असं या ठिकाणी स्कॅटल जर तुम्ही काम करायला गेलात तर तुमची या ठिकाणी जी काही क्राऊड बनला पाहिजे तो या ठिकाणी बनणार नाही, ज्याला जेन्युन म्हणता येईल सगळं त्याच्यामध्ये, ते या ठिकाणी बनणार नाही, लक्षात घ्या. त्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. मला वाटतं कंटेंट क्रिएटर म्हणून तुम्ही काम करत असताना तुम्हाला
बारकाईने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की माझ्याकडे आलेला जो काही या ठिकाणी व्ह्यूवर आहे, त्या व्ह्युअरशिपची या ठिकाणी फीडबॅक जे आहे, हे फीडबॅक आपण या ठिकाणी विचारात घेतले पाहिजे. आपण बऱ्याच वेळा काय करतो की मला जे आहे ते वन वे मी त्याच्यावर टाकून देतो, म्हणजे माझा प्रश्न संपला. असं अजिबात चालणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी फीडबॅक ओरिएंटेड राहिलं पाहिजे. म्हणजे कमेंटमध्ये कोणी काहीतरी लिहिलं, निगेटिव्ह कमेंट आल्या, निगेटिव्ह कमेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेता आल्या पाहिजेत, त्याचा विचार करता आला पाहिजे. हे खरोखर माझ्यासाठी सल्ला आहे का, इथं सुधारण्याला स्कोप आहे का, त्याचा विचार केला पाहिजे. आता कोणत्याही पद्धतीची प्रसिद्धी ही प्रसिद्धी असते, ते निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह असू दे, हा रूल लक्षात घ्या त्याच्याबद्दल. आणि मग बऱ्याच वेळा या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करण्यासाठी काही स्टेटमेंट केले जातात, किंवा या ठिकाणी क्रिएट करण्यासाठी बऱ्याच वेळा या ठिकाणी किंवा पब्लिसिटीसाठी बऱ्याच वेळेला या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॅक्टिस वापरते ते लोक बघायला मिळतात. लक्षात घ्या, काय म्हणतात की जिकडं वारं आहे त्या वाऱ्यावर या ठिकाणी स्वार होण्याचा प्रकार या ठिकाणी केला जात न करता तुम्हाला थोडा वेळ लागला तरी चालेल. त्यांच्या बाबतीमधली पॉलिसी जी आहे ती पॉलिसी ठरवून डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून या ठिकाणी जर करिअर बघत असू तर आपल्याला थोडा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आपला जो कस्टमर आहे, आपला जो ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्ससाठी आपण जी माहिती देतोय, जो कंटेंट प्रोव्हाइड करतोय, त्यातून मला दीर्घकाळ आपल्याशी कनेक्ट होणारा व्ह्यूअर मिळाला पाहिजे. त्याच्या फीडबॅकवर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जे निगेटिव्ह फीडबॅक येत आहेत, काही वेळा ट्रोल केलं जातं विनाकारण, आपल्या लक्षात घ्या, तर त्या परिस्थितीमध्ये आपली मानसिकता स्थिर ठेवणं हे देखील फार गरजेचं असं लक्षात घ्या. तुम्ही कुठल्याही गोष्टीवरनं ट्रोल होऊ शकता. म्हणजे तुम्ही जर एखाद्या पॉलिटिकल पार्टीचं समर्थन करत असाल तर त्यांचे विरोधक हे निश्चितपणे तुम्हाला ट्रोल करणार आहेत. लक्षात, हे पॉलिटिकल बाबतीत. ब्रँड जर तुम्ही एखादा सांगत असाल तर तो तितकं जेन्युइनली तुम्ही, म्हणजे बऱ्याच वेळा लक्षात घ्या की तरुणांनी कधी, ही माझी एक विनंती राहील, तुम्ही ज्या वेळेला या पद्धतीनं कराल त्यावेळेला कुठल्याही पद्धतीच्या ती जाहिरात यायची बघा मध्ये, जंगली रमी पे आवना महाराज, अशा पद्धतीच्या जाहिराती प्रमोट करणारे रील स्टार्स बघितले आपण. आणि त्या माध्यमातून तरुणांना चुकीच्या पद्धतीनं किंवा चुकीच्या गोष्टींकडे घेऊन जाणारी कामं करतात. अशा पद्धतीचा कंटेंट क्रिएट करून कदाचित तुम्हाला 4 पैसे लवकर मिळू शकतात, पण दीर्घकाळ ज्यावेळेला तुम्ही बघाल त्यावेळेला लोकांनी तुमच्याकडे पाठ फिरवलेले असेल. लक्षात. त्यामुळे ॲज अ कंटेंट क्रिएटर तुम्हाला संधी आहे का, तर चांगली संधी आहे. AI सारख्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून करिअरमध्ये तुम्हाला चांगले रोडमॅप बनवता येतील का, तर 100% बनवता येतील. पण कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत असताना तुम्हाला तुमची स्वतःची अशी एक आचारसंहिता बनवावी लागणार आहे. कोड ऑफ कंडक्ट आपला असावा लागणार आहे. आचारसंहितेबरोबरच तुमची स्वतःची एक SOP बनवावी लागणार आहे. स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसेस जी काय असेल त्याच्यामध्ये, म्हणजे कंटेंट कसा सिलेक्ट करायचा, टॉपिक रिसर्च काय करायचं, प्रेझेंटेशन कसं करायचं आहे. आणि या सगळ्यांमध्ये महत्वाचा शेवटचा एक या ठिकाणी मुद्दा सांगतोय आणि मी थांबतोय. लक्षात घ्या की पहिले 30 सेकंद फार महत्वाचे असतात कोणत्याही व्हिडिओमध्ये. तुमच्या लक्षात, पहिल्या 30 सेकंदांमध्ये तुम्ही जर समोरच्याला अट्रॅक्ट करू शकलात तर तो तुमचा व्हिडिओ पूर्ण बघण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपण या ठिकाणी आता बऱ्याच वेळा बघतो. लक्षात घ्या की त्या व्हिडिओमध्ये काय आहे, काही कॉन्ट्रोवर्शियल, काही या ठिकाणी उत्सुकता वाढवणारे प्रश्न आणि कंटेंट असेल तर त्याचं या ठिकाणी काय केलं जातं, एकत्रीकरण करून पहिल्या 30 सेकंदांमध्ये त्याचा ट्रिझर टाकला जातो. बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये काय आहे तुम्हाला तिथं समजेल असा एक प्रयत्न केला जातो. तर तुम्हाला ही कला आत्मसात करणं गरजेचं आहे की आलेली व्यक्ती पहिल्या 30 सेकंदांमध्ये पुढचे 30 मिनिट तुमच्या व्हिडिओमध्ये राहील, या पद्धतीनं त्याला कनेक्ट करणं, एंगेज ठेवण्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आज जे 2 टॉपिक आपण डिस्कस केले, ज्याच्यामध्ये ChatGPTचा उपयोग करिअरच्या पाथवर कसा होऊ शकतो आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून मला चांगलं भविष्य निर्माण करता येऊ शकतं का, याच्यावर दोन्हीवर थोडी थोडी चर्चा आपली झाली. दोन्ही विषय एकाच दिवशी यासाठी घेतले मित्रांनो. लक्षात घ्या की तुम्हाला ह्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत, याची माहिती अजून चांगल्या पद्धतीने मिळू शकते. तुम्ही आज त्याच्यावर थोडासा रिसर्च करावा. चांगले डिजिटल कंटेंट क्रिएटर बनण्यासाठी काय आचारसंहिता असावी अशी तयार करावी, आणि ती तुम्हाला आज जर टाकता आली तुमच्या सोशल मीडियावर कुठे, किंवा चांगला डिजिटल कंटेंट क्रिएटर कसा असावा, त्यांनी काय करावं आणि काय करू नये याबद्दल आपल्याला या ठिकाणी थोडंसं सांगता आलं तर ते अत्यंत चांगलं होणार आहे. लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि आजचं सेशन इथं संपलं.